सकाळचा नाश्ता करायचा म्हटलं ना, तर छान दमदार आणि प्रोटीनयुक्त असावा. आता रोज रोज प्रोटीनयुक्त काय नाश्ता करावा हा महिलांना प्रश्न पडतो. वेट लॉस बरोबरच शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आज आपण सोडा आणि इनोचा जराही वापर न करता पुरेपूर डाळींचा वापर करून छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अप्पे करणार आहोत. आणि त्यासोबतच एक झटपट अशी होणारी ओल्या नारळाची चटणी. तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने 1 वाटी रेशनचा तांदूळ, अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मसूर डाळ. डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आणि एरवी अशा मिक्स डाळीची डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही वेट लॉस करण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. आता सर्व डाळींचं बॅटर छान फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालून हे सर्व जिन्नस 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. डाळीला काही पावडर असेल ना, तर ती धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जाते. ह्या सर्व डाळी खूप जास्त वेळ न धुता फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता डाळी सर्व भिजलीत, पण त्यामध्ये पाणी घालून जवळपास आपण 5 तास ह्या डाळी छान मऊसर अशा भिजवून घेणार आहोत. अगदी कमीत कमी तांदूळ वापरून हे मिक्स डाळीचे अप्पे तयार होत असल्यामुळे तेवढेच ते वेट लॉस आणि शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी परफेक्ट असे आहेत. 5 तासानंतर पहा डाळी छान भिजलेल्या आहेत. चला तर आता आपण ह्या डाळी वाटून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये आपण ह्या भिजवून घेतलेल्या डाळी घालून घेऊन मिक्सरला छान बारीक अशा वाटून घेऊयात. वाटताना खूप जास्त पाणी न घालता गरजेनुसारच पाणी घालावे. ज्या पाण्यामध्ये आपण डाळी भिजवून घेतल्या ना, तेच पाणी आपण डाळी वाटण्यासाठी वापरणार आहोत. आपण जे अप्पे करण्यासाठी बॅटर तयार करत आहोत ना, त्या बॅटरपासून तुम्ही इडली किंवा डोसे देखील करू शकता. तर पहिल्या बॅचमध्ये बारीक असे मी ह्या ठिकाणी डाळी छान वाटून घेतलेल्या आहेत. खूप बारीक अशा डाळी न वाटता हलकीशी रवाळ वाटून घेतली ना, तर अप्पे छान मऊ लुसलुशीत होत नाही, ते खूप ड्राय असे होतात. आता मी दाखवल्याप्रमाणे 2 बॅचमध्ये ह्या ठिकाणी मी डाळी वाटून घेऊन त्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात. आता आपण 3 ते 4 मिनटं अशा प्रकारे हे बॅटर फेटून घेऊयात. बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये छान हवा भरली जाते आणि त्यामुळे अप्पे देखील छान सोडा किंवा इनो न वापरता मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे होतात. डाळी वाटून झाल्यानंतर अजिबात ही स्टेप स्किप करू नका. चला तर आता झाकण ठेवून आपण रात्रभर हे बॅटर छान फर्मेंट करून घेऊयात. हलकीशी थंडी असल्यामुळे बॅटर लगेच सकाळी फर्मेंट होण्यासाठी मी त्यावरती अशा प्रकारे एक जाडसर नॅपकिन ठेवून घेतलेला आहे. कोणत्याही उबदार जागेमध्ये तुम्ही हे भांडं ठेवलं ना, तर लगेच पीठ हे आंबलं जातं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा किती छानपैकी बॅटर आपल्या इथं आंबलेलं आहे का नाही. जाळी पहा किती सुंदर अशी आलेली आहे. जे आंबवण्याचे पदार्थ आहेत ना, त्यासाठी जे बॅटर तयार करतो ते छान आंबलं ना, तर तो पदार्थ देखील छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा होतो आणि चवीला देखील एक नंबर असा लागतो. तर अशा प्रकारे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. बॅटर तुम्हाला हलकंसं घट्टसर वाटत आहे ना, तर त्यामध्ये आपण आता पाणी देखील घालणार आहोत. परंतु सुरुवातीला जे तयार केलेलं बॅटर आहे ना, त्यातल्या निम्मच बॅटरचे मी आज अप्पे करणार आहे आणि उरलेलं बॅटर मी एखाद्या एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. परंतु बॅटर जेव्हा आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो ना, तेव्हा त्यामध्ये अजिबात मीठ घालू नका. आता उरलेल्या बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाणी जास्त न घालता मी व्हिडिओत दाखवलं ना, त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी येण्याइतपत त्यामध्ये पाणी घालावं. लहान मुले कोणत्याही भाज्या खाण्यासाठी नाके मुरडतात, परंतु अशा प्रकारे अप्पे करताना बॅटरमध्ये कोणत्याही भाज्या टाकल्या ना, तर मुलं देखील आवडीने खातील. मी दाखवले ना, त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि घट्ट देखील असू नये.
तर आप्पे करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवून ते हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आप्पे घालताना गॅसची आच पूर्णपणे मंद असावी, परंतु आप्पे पात्र हलकंसं गरम असावं. संपूर्ण काठोकाठ बॅटर आप्पे पात्राच्या न भरता थोडीशी आप्पे फुलण्यासाठी जागा ठेवावी. तर अशा प्रकारे मी संपूर्ण आप्पे पात्रामध्ये आप्पे घालून घेतलेले आहेत. आता गॅसची आच मध्यमपेक्षा थोडीशी कमी ठेवून आप्पे पात्रावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात. वरून आप्पे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच ते पलटी करून घेऊयात. एका बाजूने आप्पे होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण त्यासोबत ओल्या नारळाची खाण्यासाठी चटणी करणार आहोत. मिक्सरच्या जारमध्ये ओल्या नारळाचे काप, तिखटाप्रमाणे हिरवी मिरची, चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी फुटाणे, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 1 चमचा ताजे आणि कमी आंबट असलेले दही, दहीऐवजी लिंबाचा रस किंवा चिंच थोडीशी घातली तरी चालेल, पाव चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, चटणीला छान गोडसर हलकीशी टेस्ट येण्यासाठी 1 चमचा साखर घातल्यामुळे चटणीची टेस्ट छान बॅलन्स होते. गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात. वाटून घेतलेली चटणी एका बाउलमध्ये काढून तुम्हाला चटणी कितपत पातळसर हवी ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून घेतलं तरीही चालेल. आता तयार केलेल्या चटणीवरती तेलामध्ये कढीपत्ता, राई, उडदाची डाळ आणि लाल सुक्या मिरच्या घालून ही चुरचुरीत फोडणी लगेच चटणीवरती घालून अशा प्रकारे आप्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूने देखील पहा, एक एक करून आपण आप्पे पात्रामधील आप्पे छान उलटून घेऊयात. दिसायला पहा किती सुंदर असे आप्पे दिसत आहेत ना. एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे आप्पे आपण भाजून घेऊयात. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे आप्पे तयार होतात. सुरुवातीला मी सांगितल्यापासून ह्या बॅटरपासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा असे भरपूर सारे साऊथ इंडियन पदार्थ करू शकता. दोन्ही बाजूने देखील ह्या ठिकाणी पहा खरपूस असे आप्पे भाजून झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे एकदा आप्पे तुम्ही करून ठेवले ना तर रात्रीपर्यंत अजिबात ड्राय देखील होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना घास देखील लागत नाही. तर आज आपण वजन कमी करण्यासाठी परफेक्ट अशी प्रोटीनयुक्त रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही देखील हे आप्पे नक्की करून पहा आणि कसे झालं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ह्या ठिकाणी पहा सोडा आणि इनो न वापरता देखील आप्यांना किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.